कुरुंदवाड येथील ऐतिहासिक कृष्णा घाट परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाने अखेर कारवाई करत आज संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त केला। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या आदेशानंतर मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमणे काढली। या कारवाईमुळे घाट परिसराने मोकळा श्वास घेतला आहे। कृष्णा पंचगंगा संगम क्षेत्रावरील हे धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे। या ठिकाणी काही व्यक्तींनी समाधीस्थळ परिसरावर खाजगी हक्क असल्याचा दावा करणारे फलक लावले होते। येथे शूटिंगसाठी आणि पर्यटकांकडून पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी नुकतीच कृष्णा घाट परिसराची पाहणी केली होती। या पाहणी दरम्यान घाटावर लावण्यात आलेले मालकी हक्काचे फलक, विविध प्रकारची अतिक्रमणे निदर्शनास आली होती। या पार्श्वभूमीवर महसूल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार सदर अतिक्रमणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले। आज सकाळी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। अनधिकृत फलक, अतिक्रमणे हटवण्यात पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली। कुरुंदवाड नगर परिषदेच्या कृष्णा घाट परिसर, पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्र व त्यातील इमारतीच्या आसपास काही स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलं होतं। ते अतिक्रमण मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाप्रमाणे आज निष्कासित करण्यात आलं। या अतिक्रमण मोहिमेत विराज थोरात, ऋतुजा चौले व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला। या ठिकाणी सर्व मालमत्ता या नगर परिषदेच्या मालकीच्या असून कुणीही त्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करू नये असे सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। यापुढेही अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल। अतिक्रमण हटवताना कोणताही विरोध झाला नाही। अतिक्रमण मुक्तीनंतर या घाट परिसराने मोकळा श्वास घेतला आहे। बीपीएन साठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।